च्या मुखातून थँक्यू जगदीश पाटील सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत. एका बाजूला वाकळण आणि त्यांच्या विरोधात अंतरली संघ. हर्त्विक 11 अंतरली आणि विरोधात प्रभात 11 वाकळण संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतो म्हणजे ही 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटक 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. उर्वरित जे नियम आपण सकाळपासून पाहतो ते नियम कंटिन्यू असतील. तर चला सामना लगेचच सुरुवात करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती, कारण की आजचा हा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. यानंतर मेगा फिनाले देखील आपल्याला निश्चित आज पूर्ण करायचा आहे. एका बाजूला जर विचार केला तर 2 सामने जिंकत आजच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय तो पडलेगाव संघ. कारण की या स्पर्धेचा विचार केला तर 2 दिवशी ही स्पर्धा कालचा दिवस गाजवला टीम देसाईनं आणि आज 8 संघांपैकी एक नशीबवान संघ जो फायनलमध्ये दाखल होईल आणि संघर्ष करेल तो टीम देसाई सोबत. 2 अगदी आकर्षक अशा ट्रॉफीज आमच्या समर्थन कक्षाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. तर देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅच ऑन होते. एका बाजूला फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपली ख्याती कायम केली तो गोलंदाज कमलाकर भोईर सुसज्ज होतोय. पॉवर सर्कलचा पहिलं षटक त्यांच्या मार्फत हाताळलं जाईल. तर सामोरे फलंदाज, एका बाजूला फलंदाज पप्पू पाटील आणि साथीनं सूर्या. यस, पहिल्या मॅचची मॅच विनर जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 10 विकेटनं सामना जिंकला होता. मोठं लक्ष गाठायचं होतं, मात्र ते लक्ष या टीमनं पार केलं होतं. 50चं लक्ष, कारण की 50चं लक्ष 5 षटकामध्ये इतकं सोपं काम नव्हतं ह्या खेळपट्टीवरती. मात्र ते लक्ष या जोडीनं पूर्ण केलं होतं. ती जोडी आता मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे 2 अगदी दिग्गज संघ मैदानामध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका विजयानंतर इथनं दुसऱ्या विजयाच्या शोधात हे 2 संघ. राईट आर्म राऊंड द विकेटना बॉलर बॅक ड्राईव्ह ह्या ठिकाणी मात्र गोलंदाजाला बीट करून चेंडू मागे निघून आला होता. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, रिंगणाच्या आतमध्ये चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. एका धावेनं वैयक्तिक आणि सांघिक सुरुवात देखील केली जाते ती अंतरलीकडनं. सूर्याच्या मार्फत मात्र ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत यांना आपण पाहतोय, निकनेम सूर्या आहे नावानं ते सध्याच्या घडीला प्रचलित आहेत. एका धावेनं सुरुवात 4 षटकांची ही लढत. पप्पू पाटील आज बड्डे बॉय ज्यांना आपण पाहतोय, आज वाढदिवस आहे. खेळ देखील खूप चांगला राहिला. पहिला विजय देखील आपल्या टीमला त्यांनी मिळवून दिला. मात्र इथनं ट्रॉफी निश्चित त्यांच्या नजरेसमोर असेल, कारण की ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ येत असतो आणि ते स्वप्न कोणत्या संघाचं साकार होईल या अंतिम टप्प्यामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. येथे देखील हा चेंडू वळण घेणारा काहीसा चेंडू आपण पाहतो. ही कला आहे या गोलंदाजानं. कित्येक उन्हाळे पावसाले ह्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. रेग्युलर क्रिकेट देखील खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि आता सध्याच्या घडीला 40+ देखील क्रिकेट त्यांच्या मार्फत आपण पाहतोय. चेंडूला वळण देण्याची कला ही अगदी नैसर्गिक कला त्यांच्यामध्ये आपण पाहतोय. चेंडूला दोन्ही बाजूने टर्न करण्याची क्षमता ही त्यांनी नेहमीच सिद्ध केली आहे आणि आज देखील तेच करत असताना राईट आर्म राऊंड द विकेटनं आज चेंडू पॅडवरती जरूर आदळलाय. मात्र पंच दर्शवतात की लाईन एक्झॅक्टली मिडल नव्हती, त्या कारणास्तव फलंदाज हा मात्र बचावलाय. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मात्र जोडली जाईल संघाच्या अकाउंटमध्ये. या 1च्या मदतीनं धावसंख्या 2 या कडेवर. अंतरली संघासाठी सुवर्ण संधी. चौकार षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज रोशन पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे. रोशन पाटील नेहमीच त्यांचा ATM खुला करत असतात. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि खंदे समर्थक आहेत 40+ या टीमचे. चांगला चेंडू होता, आडव्या बॅटनं चेंडूला टर्न करण्यात आला ऑन साईडला. डीपमध्ये नितीन होते चेंडूपर्यंत येऊन पोहोचतील तोपर्यंत 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्या जातात. फिटनेसचा दर्जा दोन्ही फलंदाज दाखवून देत असताना आणखी धावा महत्वाच्या आहेत. कारण की एका बाजूला विचार केला तर टीम वाकळणनं ह्या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा उच्चांक नोंदवलाय.
म्हणजे त्या टीम समोर खेळताना मोठी धावसंख्या ही बनवावी लागेल आणि ती क्षमता आहे या दोन फलंदाजांमध्ये, मात्र ती सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. पुढील चेंडू प्रहार तर केला, इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, जयेंद्र भोईर होते त्या ठिकाणी मिड ऑफला. चेंडूला जरूर त्यांनी रोखलंय, झेलसाठी प्रयत्न चालवला होता, अगदी पावलं मागे टाकत टाकत चेंडू ते जज करत होते, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. झेलसाठी त्यांना जोराने दौड लावणं गरजेची होती, मात्र तसं झालं नाही. 2 धावा तिथे प्राप्त झाल्या. षटकाची झाली सांगता बिनबाद 6. अशी संयमानं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती हार्दिक 11 टीम अंतरलीची. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाला होतो प्रारंभ. दुसरं षटक भोलनाथ गायकर या ठिकाणी सुसज्ज होत आहेत. कमेंट्री बॉक्स एंड कडनं एका बाजूला जर आपण विचार केला तर विकेट जरूर गमावला नाही अंतरली टीमनं, परंतु धावसंख्या ज्या वेगानं त्यांना एकवटायच्या आहे तो वेग मात्र पाहायला मिळाला नाही. कारण की दोन क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्यामध्ये चौकार षटकार ठोकण्याची कला आहे, मात्र त्या फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवलं ते कमलाकर भोईर यांनी. आणि आपल्या फिरकीच्या तालावरती निश्चितच प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना जकडून ठेवलं होतं. षटक क्रमांक दुसरं जिथे क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रिंगणाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर यष्टीरक्षक गोलंदाजसह जवळजवळ आपण 4 खेळाडू म्हणजे 6 खेळाडू यष्टीरक्षक गोलंदाजसह आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात. रॅटम ओव्हर द विकेट पहिला चेंडू लॉप करायचा होता, पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू, अगदी फलंदाजच्या बॉडीपासून हा दूर होता चेंडू, त्या कारणास्तव पंतांनी व्हाईट बॉल घोषित केला. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये, 7 धावा धावपळकावर. 4 षटकामध्ये किमान 40-45 बनवावे लागतील. मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 49चा टार्गेट पार झाला. इथे फटका तर अतिशय चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनून राहतील दर्शक, कारण की चेंडू एका टप्प्यावर गॅप मधून सीमा पार सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी. सलग 3 चौकार किंवा 3 षटकार जर ठोकले तर रोशन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चौकार तर आलाय, मात्र आणखीन 2 सलग चौकार पाहायला मिळतील का पप्पू पाटील कडनं. इथे प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र एका टप्प्यावरती चेंडू रोखलाय नितीन पाटील यांनी. धावा 2 त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गुडलेनचा चेंडू ऑन साइडला टर्न करण्यामध्ये सातत्याने यश आपण पाहतोय पप्पू पाटीलला. चांगले फलंदाज आहेत, अगदी आक्रमकतेनं फलंदाजी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि आता ते त्यांना दाखवावं लागेल. राईट बोर्ड विकेटनं दरम्यान हा चेंडू बॅटन पॅड मधनं मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. चांगलं क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व पाहिलं ते आपण गोलंदाजाचं, आणि त्यानंतर ह्या षटकामध्ये आतापर्यंत बॅलेन्स पण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज फलंदाज हवी होण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. इथे बॅटची कडा जरूर लागली आहे, चेंडू जातोय तो आता 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून फाईन लेगच्या दिशेनं. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. थोडीशी मिसफिल्ड झाली, कारण की चेंडू बॅटचा संपर्क हवा तसा झाला नव्हता, बॅटची एज लागली होती. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मागे निघून आला होता फाईन लेग आणि तडव्यांच्या मधोमध. चेंडू अडवण्यापर्यंत 2 धावा ह्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एक मात्र चौकार आतापर्यंत ह्या पूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलाय. मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता असेल ती हार्दिक 11 अंतरलीसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न तर वारंवार केला जातो, ताकद झोकली जाते, मात्र चेंडूची लेन लाईन या ठिकाणी पिक करण्यामध्ये कुठे का होईना अपयशी राहिलेत ते पप्पू पाटील. डॉट चेंडू आतापर्यंत जर आपण विचार केला पप्पू यांचा तर सुरुवातीला ते 3 चेंडू बीट झाले होते आणि त्यानंतर आता हे 2 चेंडू, म्हणजे एकंदरीत 5 चेंडू ते बीट झालेत. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये बीट होत आहेत, मात्र अंततः ते आता सफल झाले आणि अगदी चेंडू बॅटवरती मिडल होत असताना चेंडूला पाठवलंय ते मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार.
केली जाते तर पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकं पूर्ण झाले. धावसंख्या बिडबाद 21 आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये एकही गडी बाद झाला नाही तो टीम अंतरलीचा, कारण की पहिली मॅच देखील 10 विकेटनं जिंकली आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये एकही गडी बाद झाला नाहीये. अभेद्य भागीदारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये त्यांना धावांचा पाठलाग केला होता, तो 50 धावांचा म्हणजे 50ची पार्टनरशिप तिथे बिल्ड केली होती. या स्पर्धेमध्ये प्रथमतः तो कारनामा त्यांनी केला होता आणि सध्याच्या घडीला देखील हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. एका बाजूला जरूर बीट झाले होते, अडकलत खेळताना आपण पप्पू पाटीलला पाहिलं, मात्र 2 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधनच आपल्याला पाहायला मिळालेत. हे देखील विसरून चालणार नाहीये, कारण एक उत्तुंग षटकार आणि एक देखणा चौकार त्याने दाखवलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते बिडबाद 21 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये आणखीन जर 20-25 धावा एकवटल्या तर एक चांगलं टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते फलंदाजी करणाऱ्या हार्दिक 11 अंतरलीचं. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेव चषक 2024 पर्व जे गावदेव क्रिकेट क्लब निघू आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप सारी मेहनत अनेकांची आपण पाहतोय, ज्यामध्ये खास करून आमचे संदीपदादा पाटील यांची भरपूर सारी मेहनत आहे. त्या मेहनतीचं फल मी म्हणेन की एक चांगली यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा मी म्हणेन या ठिकाणी काही वादविवाद न होता एक यशस्वी स्पर्धा, अगदी दैदिप्यमान ही स्पर्धा मी म्हणेन, कारण की ज्या प्रकारची आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत, जणू काही ही भली मोठी 5 दिवसीय स्पर्धा आहे असं हे प्रतीक निश्चितच आपण म्हणू शकतो. गोलंदाजीमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी संजय जोशी यांचा वापर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून मी म्हणेन खेळ करते. पंचांच्या डाव्या बाजूनं संजय जोशी सज्ज होत आहेत राईट अप ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर मात्र यश आपल्या टीम साठी मिळवून दिलाय. पहिला ब्रेक थ्रू फुल लेंथचा चेंडू होता. हलक्या हातानं गॅप शोधण्याचा सूर्याचा प्रयत्न फसला आणि चांगल्या झेलनं खेळ संपला सूर्याचा आणि पहिली सफलता टीम वाखळणसाठी, पहिली सफलता संजय जोशी यांच्यासाठी. चांगला चेंडू होता, मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण केले. स्लोवर चेंडू पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. जयेंद्र भोईर यांच्या मार्फत आपण निश्चित चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहिला होता आणि त्यानंतर आत्मविश्वासानं गोलंदाजी संजय भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले संजय जोशी, माफ करा. राईट ओव्हर द विकेट वन्स अगेन कॉमेंटर बॉक्स एंडच्या माध्यमातून हा चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅटकटचा पंचांचा इशारा, पंचांचा अचूक लक्ष आपण पाहू शकाल. अतिशय सुरेख पंचांची कामगिरी सकाळच्या 17 पासून आपण सर्व पंचांची पाहिली. एक धाव पूर्ण केल्यानंतर आता स्ट्राईक मात्र पप्पू पाटीलच्या खात्यामध्ये आली आहे. त्या पप्पून एक तडाखेबंद षटकार दाखवलाय, अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडनं, कारण की नेहमीच टीम अंतरलीचा तारणहार म्हणून त्यानं कार्य केलंय आणि आज देखील त्याच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे टीमला. इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क डॉट बॉल. प्रयत्न प्रत्येक बॉलवर आपण पप्पू पाटील कडनं पाहतोय, अगदी प्रत्येक बॉल लॉप करण्याचा त्याचा प्रयत्न, कधी कधी यश तर कधी अपयश, ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतोय. कारण की एखादा दिवस आपला असतो तर एखाद्या दिवसामध्ये निश्चित आपल्याला खडतर प्रवास देखील करावा लागतो. हे क्रिकेटचं गमक आहे खऱ्या अर्थानं. राईट ओव्हर द विकेटनं हा चेंडू डायरेक्टली यष्ट्यांवरती, यष्ट्या अगदी डिस्ट्रॉय करत असताना आपण पाहतोय. त्रिफला चितच्या माध्यमातून आणखीन एक यश संजय जोशी यांना.
चेंडू फेस केले आणि 14चे योगदान देत बाद झालेत पप्पू पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंटू हजारे आता दाखल होत आहेत. सलामीर जोडी आता बाद झाली, ज्या जोडीनं अप्रतिम कार्य केलं होतं टीमसाठी ती आता बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिंतावण तर एका बाजूला पप्पू हजारे, पिंटू हजारे यांना आपण पाहतोय. गोलंदाज संजय जोशी वन्स अगेन. चेंडूची पाहणी नाही आहे, चेंडू येण्या अगोदर बॅट निघून गेली, डॉट चेंडूची सांगता. अगदी चेंडूची पाहणी करून त्यानंतर फटका खेळणं क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. क्रिकेटमध्ये गती आणि टप्पा ह्याचा अनुमान आपल्याला लावता येणं हे महत्वाचं कार्य आहे फलंदाजसाठी. ॲज अ बॅट्समन आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती जाता तेव्हा गोलंदाजचा ऍक्शन त्यानंतर गोलंदाजची सीम ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे निश्चित त्याचा अनुमान आपल्याला लावावा लागतो. चेंडू लेग कटर आहे की ऑफ कटर आहे की फ्लिपर आहे या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात हाताच्या साहाय्यानं. आणि त्यानंतर चेंडूमधील गती आणि चेंडूचा टप्पा यानंतर आपल्याला फटका खेळणं या क्रिया कराव्या लागतात. त्या करत असताना कुठे का होईना सध्याच्या घडीला थोडासा पिछाडीवरती आपण पाहतोय तो हार्दिक 11 अंतरली संघ. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अरुण गायकर सज्ज होत आहेत. पहिला चेंडू बॅटची निश्चित कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सुरेख यष्टी रक्षण आपण पाहतो, यष्ट्यांच्या मागे धीर किरण आहेत, अगदी यष्ट्यांच्या लगत यष्टी रक्षण ते करताना पाहायला मिळतात. पहिला डॉट चेंडू त्यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील अपील जरूर केली यष्टीच्या माध्यमातून, मात्र कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी पंच इम्प्रेस होऊ शकले नाहीत. पंचांचं अचूक लक्ष आहे की फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. एका बाजूला जर आपण गोलंदाजचा विचार केला तर चेंडू पाडल्यानंतर काहीसा आतमध्ये येताना पाहायला मिळतोय, अगदी इनस्विंग गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न फसला. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र धक्का लागलाय, तो टीम अंतरलेला तिसरा. एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. 4 चेंडू हाताळले. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आणि 4थ्या षटकामध्ये वापसी. 2 षटकाचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये 21 होत्या. त्यानंतर अंतिम 10 चेंडू मध्ये धाव फक्त 1 आली आहे. सध्या गुणसंख्येलेखक कुणाल आम्हाला माहिती देत आहेत की काय वापसी राहिली आहे गोलंदाजी करत असताना, ती म्हणजेच प्रभात 11 वाकळत संघाची. इथे एनफिल्डच्या वरतून चेंडू उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कमलाकर भुईर यांना आपण पाहतोय. धावा 2 प्राप्त होतील. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की नुकतीच जी आपण कसोटी मालिका पाहिली ज्यामध्ये सेकंड टेस्ट इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली, 154 वरती 4 गडी बाद होते टीम इंडियाचे आणि त्यानंतर 154 वरती संघ गारद झाला. हे क्रिकेट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील कॉल ऑफ होत. 10 ते 11 चेंडूमध्ये धावा फक्त 3 आल्या आणि आता अंतिम बॉलवर देखील धाव फक्त 1 प्राप्त झाली आहे आणि पंचांचा इशारा आहे तो बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आणि षटक संपन्न झाल्याचा देखील पंचांचा इशारा. म्हणजे खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी झालंय पूर्ण आणि सुरुवातीला 2 षटकात 21 आल्या होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक राहिला तो म्हणजे टीम वाकळंचा. आणि आतापर्यंत तर विचार केला धावफलकावरती 4 षटकांनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 25 धावा आणि 26 धावसंख्येचं छोटं असं लक्ष असेल त्या टीम वाकड्यांसमोर. जिग्नू दातीलकर यांच्याकडनं अंतरली टीमसाठी शुभेच्छा आपण पाहतोय. मात्र आज खेळ हवा तसा त्यांच्याकडनं झाला नाही. सुरुवात पहिल्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता, मात्र या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये 2 षटकापर्यंत चांगली स्थिती होती, कारण की 10-11च्या सरासरीनं धावा 40+ झाल्या असत्या आणि 40+ धावा मी म्हणेन संघर्षमय धावा ह्या खेळपट्टीवरती जरूर पाहायला मिळतात. मात्र धावसंख्या जरी कमी झाली असली तरी मॅच आहे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, शेवटपर्यंत युद्ध आपल्याला करावं लागतं आणि तो संघर्ष आता निश्चितच करावा लागेल. तो टीम अंतरला मात्र लक्ष मी म्हणेन इतकं मोठं नाही आहे. ज्या प्रकारचा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपण टीम ऑकलंडचा पाहतो, ज्या संघानं या स्पर्धेमध्ये 71चं निश्चित उच्चांक नोंदवलाय, त्यांच्यासाठी ही धावसंख्या कितपत मोठी असेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण निश्चितच ऐकणार आहोत की इथनं
या धावसंख्येचा पाठलाग होईल टीम वाकलन मार्फत की ही धावसंख्या बचावण्यात येईल टीम अंतरलीकडनं. हे ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रात वन्स अगेन जगदीश पाटील यांना. पडले संघ एखादा प्लेअर पाठवा. क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्लेअर कमी आहेत मला वाटते अंतराळीचे. फोर्टी प्लस हे वैशिष्ट्य आहे कारण की जरी आपला प्रतिस्पर्धी संघ असला तरी देखील ते मदत करताना पाहायला मिळत आहेत. तर एक दोन खेळाडू कमी असतील तर फिल्डिंगसाठी आपण दुसऱ्या टीमचे देखील खेळाडू खेळताना पाहतो इन ॲक्शन मध्ये. येस, ह्या गोष्टी 40+ असोसिएशन क्रिकेट अंतर्गत जरूर सर्वांपर्यंत पोहोचवल्या जातात. एक चांगला निर्णय आहे मी म्हणेन कारण की जे खेळाडू आहेत कधी कधी संपूर्ण संघ उपस्थित नसतो देखील, काहींना भरपूर काही अडचणींना सामोरं देखील जावं लागतं. मात्र अशा क्षणाला दुसऱ्या संघातील खेळाडू देखील आपल्याला मदत करताना पाहायला मिळतात. लक्ष छोटं आहे, लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केलाच जाईल की ही छोटी धावसंख्या देखील बचावण्यामध्ये यशस्वी राहतील अंतर्ली संघ. ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रात मायक्रोफोनवरती आवाज असेल जगदीश पाटील यांचा. थँक्यू सो मच. तर सामना सुरू होता येते, लक्ष येते 26 धावसंख्येचा. 24 मध्ये 26 बनवायच्या टीम वाकणला. पहिलाच बॉल ऑन साइडला घ्यात हनुमान मात्रे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि फिल्डिंग करा, चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती दणदणीत चौकार. जबा या चौकार आलाय. अगोदर एकदा होती, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार. गुड शॉट. यावेळेस क्रॉस द लाईन आणि लागोपाठचा तिसरा चौकार येतोय. हनुमान मात्रे यू आर ऑन फायर. ते बॅटिंग होत असताना आणि आता लेग बिफोर फलंदाज बाद. 3 चौकार, त्याच्यानंतर उत्तर मिळालंय. हनुमान मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन.
धावसंख्येचा 15 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळवून देत असताना वैदेही प्रभात 11 40+ वाकण टीमला 18 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. अंतरलीचं पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या ओव्हरमध्ये धाबाच आल्या नाही. 2 षटकामध्ये फक्त 4 धाबा आल्या, त्यामुळे कुठे का विचार होईल, कारण सूर्या बाद झाला, त्याचबरोबर पप्पू बाद झाला आणि त्यानंतर मात्र जणू काही दुष्काळच पडला धाबांचा, त्यामुळेच कमी धाबा पाहायला मिळाल्या. सुरुवातीला येत असताना हनुमानने चांगली बॅटिंग केली, विजयाच्या जवळ पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यामुळेच आता लक्ष आणखीन सोपं झालंय. फक्त 11 धावसंख्येची गरज आहे येणारे 18 चेंडू. पहिलाच बॉल, बॉलर आणि रनआउट. फलंदाज पुढे गेले होते, किरण भोईरला जास्त घाई होती, रनआउट झालेत आणि दुसरा खेळाडू बाद. संजय भोईर मोहनला मात्र पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळालंय, रनआउट केलं, बॅक टू बॉलर्स खेळले. नितीन पाडे स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, मात्र इथे धाव मिळेल एक. लेग बायच. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मिळत असताना लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे झेल टिपला जातोय, आणखीन एक विकेट. तिसरा धक्का वाकण टीमला. सुरुवात चांगली होती, मात्र त्याच्यानंतर या 3 विकेट गेल्यात वाकण संघाच्या. जयेंद्र भोईर नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती 5व्या क्रमांकावरती. लागोपाठ 3 धक्के. फटका हवेत खेळ्यात, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. एकूण धावसंख्या पाहिली तर 18 धाबा. पुन्हा एकदा उंचच उंच क्षेत्ररक्षक चिंतामण आहे, झेल नाहीये, ड्रॉप झालाय. 2 धाबा मिळाल्यात वाकण संघाला. VC धावसंख्या पहा मिळतो आपल्याला आता. 6 या धावसंख्येची गरज आहे. 6.
क्रॉस द लाईन. चेंडू जाईल आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. सीमा पार. चौकार आलाय. फक्त 2 धावसंख्येची गरज. षटक संपलंय. दुसरा. चला फक्त 2च धावसंख्येची गरज आहे आता. पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट. विजयाचा चौकार नितीन पाटीलच्या बॅट मधून येत असताना सामना लवकर संपवलाय भागण टीमने. दुसरा राऊंड सुद्धा जिंकलाय. पोचलाय तो